सध्या देशाच्या राजकारणात रामाचा बोलबाला सुरू आहे। एकीकडे अयोध्येच्या राम मंदिराचा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय, तर दुसरीकडे रामायणातल्या रामानं चक्क काँग्रेसचा हात हातात घेतलाय। रामायणातल्या रामाची काँग्रेसला साथ। अरुण गोविल राजकारणाच्या मैदानात। सुमित्रा महाजनांविरोधात लढवणार निवडणूक। देशात राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा तापलाय। सगळ्याच राजकीय पक्षांना राम हवाय, त्यातही बाजी मारलीये ती काँग्रेसनं। कारण रामायणातल्या रामानं काँग्रेसला साथ देण्याचं ठरवलंय। अर्थात हा राम खराखुरा राम नसून रामायण मालिकेत रामाचं पात्र साकारणारे अभिनेते अरुण गोविल हे आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीत अरुण गोविल हे निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे इंदूरमधून सुमित्रा महाजन यांच्या विरोधात अरुण गोविल यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाऊ शकते। इंदूर हा भाजपचा बालेकिल्ला असून सुमित्रा महाजन सलग 8 वेळा या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यात। अशात अरुण गोविल यांची रामाची इमेज फायद्याची ठरू शकते असं काँग्रेसला वाटतंय। टीव्ही मालिका ऍक्टर्स आणि बिग बॉसच्या विजेता शिल्पा शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता रामायण मालिकेत रामाची भूमिका करणारे अरुण गोविल हे देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अरुण गोविल यांनी जर काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर त्यांना इंदोरमधून या ठिकाणी लोकसभा निवडणुकीचं तिकीट देखील दिलं जाऊ शकतं। मात्र हाच इंदोर मतदारसंघ गेल्या 8 वेळा भाजपाचा गढही राहिलाय, तेही विसरता कामा नये। मध्य प्रदेशातल्या विजयानंतर काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास वाढलाय। आता लोकसभा निवडणुकीतही भाजपला दणका देण्याची काँग्रेसनं तयारी सुरू केली आहे। भोपाळमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी आधी करीना कपूर आणि त्यानंतर प्रियंका गांधी यांच्या नावाचा आग्रह धरला होता। त्यात आता रामायणातल्या रामाचीही भर पडली आहे। त्यामुळे अरुण गोविल निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर भाजपला रामाचा सामना करावा लागेल एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।